मैत्रिणींनो, तुम्हाला देखील लिहायची आवड आहे का? म्हणजेच लिखाणाची आवड आहे का? तुम्ही कविता, चारोळी लिहिता का? किंवा तुम्हाला लिहायला खरंच आवडतं, पण नेमकं कसं लिहायचं हे समजत नाही आहे का? तर नक्कीच तुमच्यासाठी एक चांगला उपयुक्त असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही फेसबुक वापरता, इंस्टाग्राम वापरत असाल, तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या काही तुमच्या पोस्ट टाकता, मग स्वतःचं तुमचं लिखाण असो किंवा इतरांचं असो, तुम्ही फोटो टाकता, त्याच्याबरोबर एखादी ओळ लिहिता, कॅप्शन लिहिता आणि ते तुम्ही टाकून देता. असं काहीतरी तुम्हाला लिहायची सवय असेल तर नक्कीच या पोस्टमधून किंवा अशा लिखाणातून तुम्ही घरबसल्या कमाई सहज करू शकता. हो, तुम्हाला थोडं जरी लिखाण येत असेल, जर तुमच्याकडे फेसबुक आहे, सोशल मीडिया तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता, तुम्हाला सोशल मीडिया वापरता येतो, तर बरेचसे असे माध्यमं आहेत की ज्याच्यावर तुम्ही लिखाण करून किंवा व्हिडिओ टाकून, रील्स बनवून, जसं की इंस्टाग्राम आहे, फेसबुकचे रील आहेत, हे रील टाकून तुम्ही नक्कीच घर बसल्या एक पॅसिव्ह इन्कम, एक साईड इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. तुम्ही स्वतःची कमाई करू शकता. बस फक्त तुम्हाला थोडंसं लिहिता आलं पाहिजे. पण नेमकं कसं लिहायचं, काय लिहायचं, कशा पद्धतीने लिखाण केलं जातं, सोशल मीडियावरती कशा पद्धतीचं लिखाण लागतं, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा एक उपयुक्त असा व्हिडिओ आहे, जो तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे. कारण अगदी रिकामा वेळात तुम्ही हे घर बसल्या तुम्ही कमाई करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर आज आपण सुरू करूयात की घर बसल्या कमाई किंवा लिखाणातून कमाई कशी करायची. तर त्या अगोदर मी आहे संगीता देवकर. मी प्रिंट आणि मीडिया रायटर आहे, लघुपट दिग्दर्शिका आहे, फ्रीलान्सर आहे, कंटेंट रायटर आहे, ब्लॉगर आहे. आणि मी फेसबुकवर माझ्यातली मी नावाचा एक ग्रुप आहे, तिथं 9,900 मेंबर आहेत, लेखिका आहेत, की ज्या आपल्या ग्रुपमध्ये रोजच लिखाणाचं नवीन टास्क पूर्ण करतात, नवीन विषयावरती लेखन करत असतात. तर गेली 3 वर्ष आम्ही ग्रुप चालवते आणि या ग्रुपतर्फेच तुम्हाला मी आज ही माहिती देत आहे. तर घर बसल्या तुमच्या लिखाणाला, तुमच्या करिअरला एक नवा मार्ग दाखवू शकतो, असा हा आजचा व्हिडिओ आहे. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की लिखाण म्हणजे काय. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी कंटेंट रायटिंग हा शब्द ऐकला असेल. कंटेंट रायटिंग, कंटेंट रायटर हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल, पाहिलं असेल. पण तुम्हाला नेमकं हे माहीत नाही आहे की हे कंटेंट रायटिंग काय असतं आणि कोणाला कंटेंट रायटिंग म्हटलं जातं. म्हणजेच माहिती, मूल्य आणि उद्देश असं याचं तिन्हींचं जे मिश्रण असतं ते असतं कंटेंट. आणि आजच्या डिजिटल युगात सगळीकडे सर्वत्र कंटेंट हे आवश्यक आहे. मग त्यासाठी इंस्टाग्राम पोस्ट असो, रील असो, कॅप्शन असो, ब्लॉग असो किंवा यूट्यूबचे स्क्रिप्ट असो किंवा एखादी जाहिरात लिहायची असो, आज प्रत्येक ठिकाणी कंटेंट लिहिण्यासाठी कंटेंट रायटरची आवश्यकता असते. आणि कुठलंही काम हे लिखाणाशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हाला एक छोटीशी बिझनेसची, तुमच्या घरगुती व्यवसाय असेल किंवा तुमच्या करिअरचं कुठलंही काम असेल तुम्ही करत असाल, त्याची छोटीशी जरी जाहिरात द्यायची असेल तरी तुम्हाला 2 ओळी का होईना लिहाव्याच लागतात. त्यामुळे हे सगळं कंटेंट रायटिंग करावंच लागतं. तर तुम्हाला जर लिहिता येत असेल, तुमची भाषा स्पष्ट किंवा विचार तुमचे स्पष्ट असतील, तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लिहिता येत असेल, तर नक्कीच तुम्ही कंटेंट रायटिंग सुरू करू शकता. पण नेमकं लिहायचं कसं माहीत नाही आहे, कोणत्या पद्धतीने लिहायचं असतं किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर लिहायचं असतं किंवा कशा पद्धतीने, म्हणजे योग्य गायडन्स करणारं कोणी नसतं. त्यामुळं आपल्याला बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की नेमकं कंटेंट रायटिंग हा विषय काय आहे. तर हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर कंटेंट रायटिंग सुरुवातीला का शिकायचं, तर आपल्याला लिहायला आवडतं म्हणून. आणि पण त्यातूनच नुसतं लिहित बसायचं नाही आहे आणि कोणाला फुकट लेखन तर अजिबात द्यायचं नाही. कारण तुमचं हे लिखाण जे आहे ते तुम्हाला कमाई करून देऊ शकतं. त्यामुळं आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे पाहत असाल की तुमची कथा द्या, कविता द्या आणि आम्ही एक प्रातिनिधिक त्याचं पुस्तक छापून देतो, तुम्हाला एवढ्या प्रती देतो, तुमचं नाव छापून येईल, तुमची कविता येईल छापून, कथा येईल छापून, हे अशा पद्धतीने जे जाहिरात केली जाते. तर हे आपलंच लिखाण घेऊन त्याचं पुस्तक काढलं जातं, पण त्या पुस्तकाचं पुढं काही होत नाही. फक्त परत आपण घेऊन ठेवायचे आणि बस आपलं नाव आलं, एक दिवस तेवढं आपल्याला भारी वाटतं, संपलं. पण विचार करा थोडासा की असं दुसऱ्याला आपलं लिखाण देण्यापेक्षा फुकटमध्ये, तेही लेखकाला कोणी काही मानधन देत नाही. त्यामुळे आपणच हे आपल्या लिखाणातून कमाई कशी करता येईल याचा जर विचार केला
तर नक्कीच त्यातून तुम्हाला कमाई करता येऊ शकते. फक्त तुम्हाला योग्य गायडन्सची गरज आहे. आजपर्यंत तुम्हाला हे कोणीच सांगितलं नसेल की लिखाणातून देखील कमाईही करता येऊ शकते, कारण योग्य गायडन्स कोणीच देत नाही. आणि माहिती असलं तरी बरेचसे आपले जवळचे मित्रमैत्रिणी देखील आपल्याला सांगत नाहीत. का? कारण त्यांना वाटतं का उगाच का आपण दुसऱ्याचा फायदा करून द्यायचा ना. म्हणूनच हे आपल्याला माहिती नसतं की नेमकं कंटेंट रायटिंग काय आहे आणि लिखाणातून खरंच आपण कमाई करू शकतो का, तर हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळं तुम्हाला जर लिहिता येत असेल तर नक्कीच तुम्ही कंटेंट रायटिंग शिकू शकता आणि त्याला तुमचं एक करिअर म्हणून सुद्धा बनवू शकता. मग रायटिंगसोबत मग पुढे ग्राफिक आलं, डिझाईन आलं, पोस्ट डिझाईन आलं, हे सगळं तुम्ही स्किल आपोआप शिकू शकता जेव्हा तुम्हाला कंटेंट रायटिंग येतं, मग लिहिता येतं. अगदी बेसिकपासून कंटेंट रायटिंग लिहायला जेव्हा शिकाल तेव्हा तुम्ही बाकीच्या इतर स्किल्ससुद्धा आपोआप शिकाल. तर कंटेंट रायटिंगमुळं काय फायदा होतो बघा. तर कंटेंट रायटिंगमुळे पर्सनल ब्रँडिंग तुमचं होतं, म्हणजे तुमच्या नावाची एक ओळख होते. तुम्ही कंटेंट रायटर म्हणून ओळखले जाऊ शकता. दुसरं म्हणजे बिझनेस प्रमोशन. समजा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, टीचर असाल, योगा टीचर असाल, डायटिशियन असाल, मेकअप आर्टिस्ट असाल, कुठलंही फील्ड असो, तुमचा छोटासा व्यवसाय असेल किंवा व्यवसाय जरी नसेल तरी तुम्ही कंटेंट रायटिंग शिकून तुमच्या स्किलला बिझनेसच्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं रूपांतर करू शकता. आजपर्यंत तुम्हाला माहीत नसेल की तुमच्याकडे ही स्किल आहे आणि त्याचं तुम्हाला बिझनेसमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. फक्त त्यासाठी थोडंसं गायडन्सची गरज आहे. त्यामुळे कंटेंट रायटर जर शिकलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या बिझनेससाठी ते उपयोगी पडणार आहे. तसेच फ्रीलान्सिंग ऑपॉर्च्युनिटीज, तुम्हाला घर बसल्या कॉपी रायटिंग म्हणजे लिखाण करून देणं, लिखाणाची कामं करणं किंवा भाषांतरासारखी कामं करणं, असे बरेचसे फ्रीलान्सिंगचे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला कंटेंट रायटिंग शिकल्यामुळे त्या संधी तुम्हाला मिळू शकतात. घर बसल्या तुमची कमाई होऊ शकते. पुढचं म्हणजे तुम्ही ब्लॉगिंग सुरू करू शकता. तुमची स्वतःची एक साईट तयार करू शकता, ब्लॉगिंग साईट, जी डायरेक्ट गुगलशी कनेक्ट असते आणि तिथून देखील तुम्ही कमाई जनरेट करू शकता. त्यासाठी मग कुठला ॲप वापरायचा किंवा कशा पद्धतीने ब्लॉगिंग करायचं हे सगळं मी सांगणार आहे. परत म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट तयार करणे, म्हणजेच बाकीचे जे सोशल मीडियाचे स्किल आहेत, मग बरंच त्याच्यामध्ये ग्राफिक आलं किंवा जाहिराती लिहिणं आले किंवा स्क्रिप्ट रायटिंग आलं, हे सगळं तुम्हाला शिकायला कंटेंट रायटिंगमुळे मिळणार आहे. त्यामुळे एकच स्किल कंटेंट रायटिंगचं एकच स्किल तुम्हाला हजारो दरवाजे उघडून देतील, हजारो संधी त्यातून निर्माण होतील. विचार करा, फक्त तुम्हाला थोडंसं लिखाण जमलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमची कमाई करू शकता. जसं की फेसबुक, तुम्हाला माहिती आहे का, तुमचं फेसबुक प्रोफाईल देखील तुम्हाला कमाई करून देऊ शकतं. तुमचं फेसबुक पेज झालं, तुमचं ब्लॉगिंग साईट झालं, बरेचसे अजून इतर सोशल मीडिया माध्यमं आहेत की जिथं तुमचं लिखाण तुम्हाला कमाई करून देऊ शकतं. म्हणजे एकच तुमचं स्किल आणि त्यातून कमाई मात्र बऱ्याच ठिकाणी, असं नक्कीच तुम्हाला या लिखाणातून कंटेंट रायटिंगमधून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता ब्लॉगिंग हा असा विषय आहे की जिथे तुम्ही ब्लॉगिंग सुरू कसं करायचं. मग ब्लॉगिंग म्हणजे तुमचं स्वतःची जी वेबसाईट असते ती सुरू करायची पायरी काय, विषय कसे ठरवले जातात किंवा ब्लॉगिंग नेमकं सुरू कसं करायचं, कशा प्रकारचे लेख किंवा टाकायचे, ते SEO काय असतं जे गुगलशी कनेक्टेड आहे, SEO म्हणजे काय, त्याचे बेसिक्स काय, सोशल मीडियावरती कशा प्रकारे शेअर करायचं, बेस्ट ब्लॉग कोणते, कविता आहेत का, काही अनुभव आहेत, पॅरेंटिंग आहेत, मोटिवेशनल लिखाण आहे, लाईफ लेसन्ससारखे लिखाण आहेत, रिलेशनशिपसारखे टॉपिक आहेत. तर कंटेंट रायटिंगमध्ये म्हणजेच ब्लॉगिंगमध्ये खूप सारे विषय येतात जे की तुम्हाला लिहून, चांगल्या पद्धतीने लिहून त्यातून तुम्ही कमाई करू शकता. कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंग करून तुम्हाला कमाई यातून करता येऊ शकते. तर ही जी कमाई कशा पद्धतीने होते याचं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगणार आहे, म्हणजे मार्ग सांगणार आहे. बघा की ब्लॉगिंग आणि कंटेंट रायटिंग हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे जर तुम्ही समजा कंटेंट रायटिंग शिकलात आणि फ्रीलान्सिंग जर तुम्ही सुरू केलात, म्हणजे घर बसल्या तुम्ही एखाद्याला लिखाण करून द्यायचं, तर तुम्हाला एका आर्टिकलला जवळजवळ 500 ते 3000 रुपयापर्यंत तुम्ही मानधन किंवा तुमचं ते तुमची फायदा किंवा तुमची मानधन तुम्ही रॉयल्टी घेऊ शकता. म्हणजे त्याची किंमत जर तुम्ही एखादा आर्टिकल लिहून देताय तर त्याची 500पासून सुरुवात करून तुम्ही 3000पर्यंत इन्कम तुम्ही मिळवू शकता एका आर्टिकलमुळे. पुढचं म्हणजे ब्लॉगिंगमुळे अजून फायदा काय होतो तर गुगल ॲडसेन्स, म्हणजेच गुगलकडून तुम्हाला एक ठराविक इन्कम मिळू शकतो.
तसंच स्पॉन्सरशिप पोस्ट म्हणजेच तुम्ही जेव्हा ब्लॉगिंग सुरू करता तेव्हा तुमच्या ब्लॉगिंगवर जे जाहिराती येतील त्याच्यातून तुम्हाला कमिशन मिळू शकतं. दुसरं म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट, जसं मग ईबुक झालं किंवा छोटे कोर्सेस झाले. तुमचं आता इथं डिजिटल प्रॉडक्टमध्ये एक महत्त्वाचं म्हणजेच ईबुक. जसं मी सुरुवातीला म्हटलं की बरेचसे लोक जाहिरात करतात की आणि म्हणतात की तुमच्या कविता कथा तुम्ही लिहिताय का, तर द्या आमच्याकडे आणि आम्ही त्याचं एक प्रातिनिधिक तुम्हाला पुस्तक बनवून देतो. हे काय असतं, एक तर हार्ड कॉपी देतात किंवा मग ईबुक बनवतात, बरोबर. मग हेच ईबुक आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही दिलं जात नाही, लेखकांना कोणी काही मानधन देत नाही, फक्त फुकट त्यांची कथा कविता घेतली जाते आणि त्याचं पुस्तक छापलं जातं, तेही सगळ्यांचं एकत्र सामूहिक. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे असणारं साहित्य त्याचं नक्कीच तुम्ही स्वतः ईबुक तयार करू शकता आणि ॲमेझॉनवर ते विक्रीस ठेवू शकता. तर या ईबुकला तुम्हाला ॲमेझॉन सगळ्यात जास्त म्हणजे 70% रॉयल्टी देतं, जे कोणीही देत नाही. असंच तुम्ही लोकांना सहज तुमची कविता देता, तुमची कविता छापून येते पुस्तकात, तुमचं नाव येतं, संपला विषय. पण त्यातून इन्कमसुद्धा होतो, जनरेट होतो, इन्कम मिळू शकता, हे तुमच्या लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे आता असं कोणालाही फुकट लेखन न देता त्यातून स्वतःचं कसं कमाई करता येईल किंवा स्वतःचं पुस्तक कसं छापता येईल याचा विचार जरूर करा. आणि जेव्हा तुम्ही कंटेंट रायटिंग शिकाल तेव्हा नक्कीच तुम्ही घर बसल्या तुमचं स्वतःचं ईबुक 0 रुपयात 0 खर्चात तुम्ही ईबुक स्वतःचं प्रकाशित करू शकता, तेही ॲमेझॉनवर. आणि एकदा कंटेंट लिहायची सवय लागली की आपोआपच तुम्हाला अर्निंगसुद्धा आपोआप सुरू होतं. म्हणजे तुमच्याकडं स्किल पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल आणि मग तुमचं अर्निंग आपोआप तयार होईल. त्यामुळे एकच स्किल, रायटिंगचे एकच स्किल आणि त्याच्यामध्ये सातत्य प्रॅक्टिस केलं तर तुमचं एक नाव निर्माण होईल, तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल आणि अर्निंगचे दरवाजे म्हणजेच कमाईचे मार्ग आपोआप तुम्हाला दिसत जातील किंवा सापडत जातील. आता सगळ्यात जास्त म्हणजे मला विचारले जाणारे प्रश्न, मी गेली 3 वर्ष कंटेंट रायटिंगचे शिकवते, क्लासेस घेते, तर सगळ्यात जास्त अडचणी आणि मला विचारले जाणारे प्रश्न हे असतात की कुठून सुरू करायचं, म्हणजे कंटेंट रायटिंग नेमकं काय आहे, कुठून सुरू करायचं मॅडम, मग विषय काय घेऊ मी, मग लिहिताच येत नाही तर मग कॉन्फिडन्स नाही आहे मला, तर मी काय करू, आणि ब्लॉग तयार केल्यानंतर पुढे काय करायचं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी एक लाईव्ह वर्कशॉप घेते, जो की 12 मेला सुरू होतो आहे. 12 मे ते 15 मे रात्री 9 ते 10 1 तासाचा हा वर्कशॉप असणार आहे. 12 मे ते 15 मे या कालावधीमध्ये रात्री 9 ते 10 1 तासामध्ये ही कंटेंट रायटिंग वर्कशॉप असणार आहे. तर जिथे तुम्हाला या कार्यशाळेमध्ये कंटेंट रायटिंगचे बेसिक्स, मग अगदी बेसिक लिखाणापासून आपण घेतो, बेसिक लेखनापासून ते अगदी कंटेंट रायटिंगपर्यंत शिकवलं जातं. तुम्हाला जरी लिहिता येत नसलं तरी देखील तुम्ही ह्या 4 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये नक्कीच लिहायला तयार होता किंवा लिहिण्यासाठी तुम्ही प्रेरित होता आणि तुम्ही लिहू शकता, नक्कीच लिहू शकता या 4 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये. त्यामुळे बेसिकपासून आपण सगळं शिकवतो. तसेच ब्लॉगिंग कसं सुरू करायचं, कमाईचे अगदी प्रॅक्टिकल मार्ग इथे सांगितले जातात आणि कमाई कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायचं हे सगळं सविस्तर सांगितलं जातं. कथा आहेत, दीर्घकथा आहेत, त्या कशा पद्धतीने लिहायच्या. बऱ्याच ठिकाणी दीर्घकथा ह्या 2-2, 3-3 हजाराच्या मागवल्या जातात, त्या आपल्याला अशा लिहायला जमत नाहीत. मग दीर्घकथा लिहिण्यामागे काही मेथड आहे का, काही पॉईंट्स आहेत का, सोप्या पद्धतीने दीर्घकथा कशी लिहायची हे सगळं शिकवलं जातं. दुसरं म्हणजे तुम्ही बिगनर जरी असाल, तुम्हाला काहीच लिहिता येत नाही, जसं मी म्हटलं आता की तुम्हाला काहीच नॉलेज नाही लिखाणाचं, तरी देखील तुम्ही सुरू करू शकता. ही 4 दिवसाची माझी कंटेंट रायटिंगची कार्यशाळा केली, हे वर्कशॉप केलं तर नक्कीच तुम्ही बिगिनर असलात तरी देखील तुम्ही लिखाण सुरू करू शकतात. आणि हे कार्यशाळा केल्यानंतर तुम्हाला याचं सर्टिफिकेट पण दिलं जाईल आणि तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल भविष्यामध्ये पुढे ते देखील मी तुम्हाला सगळं देणार आहे. तर जर तुम्हाला लिखाण आवडतं आहे आणि तुम्हाला त्याचं करिअरमध्ये जर रूपांतर करायचं आहे, घर बसल्या जर तुम्हाला कमाई करायची आहे, तर हा वर्कशॉप तुमच्यासाठीच आहे. तर हा वर्कशॉप मी जसं म्हटलं की 4 दिवसाचा असणार आहे. तुम्हाला जर नक्कीच जॉईन करायचं असेल तर मी माझं कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून सविस्तर माहिती देते, किंवा तुम्ही मला कॉलही करू शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या वर्कशॉपबद्दल तेही मी तुम्हाला नक्कीच देईन. तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर आज सोशल मीडियामुळे लिखाणाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. कोणालाही असंच फुकट लिखाण देऊ नका.
त्यासाठी तुम्ही तुमच्या लिखाणाला कंटेंट रायटिंगमध्ये बदला, कंटेंट रायटिंगमध्ये त्याचं रूपांतर करा आणि घर बसल्या कमाई करा. तुमची एकच स्किल तुम्हाला तुमचे इन्कम सोर्स ओपन करून देणार आहे. तुम्हाला यातून खूप कमाईचे पटकन मार्ग, जे तुम्ही म्हणाल मॅडम वर्कशॉप केल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये देखील तुम्ही याच्यामध्ये कमाई करू शकता, पण त्यासाठी नेमकं काय करायचं, कसं करायचं आणि कुठल्या पद्धतीने लिखाण करायचं हे सगळं जाणून घेण्यासाठी हा वर्कशॉप नक्की करा, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदाच होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ ज्यांनी पूर्ण पाहिला असेल त्यांनी मला कमेंट करा. त्यांच्यासाठी आपण आता एक सांगायचं राहिलं की या क्लासची फी आता बाहेर तुम्ही बघितला असाल तर अगदी 1000 रुपयांमध्ये या क्लासेसची फी असते. कंटेंट रायटिंगचे कोर्स तुम्ही सर्च करा, तुम्हाला हजारांमध्ये त्याचे फीस असतील, पण आपली फक्त 599मध्ये ही 4 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घ्या, कारण मर्यादितच प्रवेश असतो आणि दर महिन्याला माझे हे क्लासेस असतात. 599 रुपयामध्ये 4 दिवसाचं हे वर्कशॉप तुम्हाला A to Z सगळी माहिती याच्यामध्ये मिळणार आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला खात्री देते की या 4 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही कंटेंट रायटिंग शिकाल आणि त्या पद्धतीने लिखाणी करायला लागाल. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.